अमराठी रिक्षाचालकांना मराठी भाषा बंधनकारक, मराठी भाषा न आल्यास 18 ऑगस्टपासून कारवाई होणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा. नाशिकच्या दिंडोरी, कळवण, सुरगण्यात भूकंपाचे धक्के, काही घरांच्या भिंतींना गेले तडे, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला, गाडीवर बूट आणि चिखलफेक, उत्तर 24 परगणा येथील हली शहर येथील घटना. शिवसेनेकडून दिल्लीमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन, आर्मी बेस कॅम्पमध्ये 1000 पैलवानांचं रक्तदान. जनतेला गृहीत धरून नाटक केल्यास तमाशा दाखवेन, मंत्री गणेश नाईकांचा नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा. मुख्यमंत्री फडणवीस आणि जयंत पाटलांचा एकत्र प्रवास, मुंबई ते कोल्हापूर दोन्ही नेत्यांचा एकत्र विमान प्रवास. फडणवीस जयंत पाटलांच्या एकत्र प्रवासामुळे चर्चांना उधाण. मुंबई गोवा महामार्गाची राज ठाकरेंकडून पाहणी, माणगाव बायपासवर घेतला आढावा, अधिकाऱ्यांशी चर्चा. राज ठाकरेंना कोकणच्या विकासाचा पुळका कसा आला, राज ठाकरेंनी प्रसिद्धीसाठी दौरे करू नयेत, मुंबई गोवा महामार्ग पाहणीवरून रामदास कदमांची राज ठाकरेंवर टीका. प्रशांत किशोरांबाबत राष्ट्रवादी लवकरच निर्णय घेणार, सूत्रांची माहिती. सुनेत्र पवार, प्रशांत किशोर यांच्यात बैठक होणार. सुप्रिया सुळेंसह शरद पवार गटाचे खासदार सोमवारी मोदींना भेटणार, महाराष्ट्रातील प्रश्नांसंदर्भात पंतप्रधानांसोबत चर्चा करणार. मनपा कर्मचारी धीरज परदेशींचा उपचारादरम्यान मृत्यू, सखल हिंदू समाजाकडून अहिल्यानगर बंदचं आवाहन. एससी उपवर्गीकरणाच्या विरोधात परळीमध्ये सोमवारी महामोर्चाच्या प्रचारासाठी 59 जातींच्या समूहांची मोटारसायकल रॅली. वाशिमच्या शिरपूरमध्ये दुचाकीस्वार थेट खड्ड्यात पडला, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. दापोली शिवसेना शहर प्रमुख प्रसाद रेळीकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल, एसटी अधिकाऱ्याला बस जाळण्याची दिली धमकी, गृहराज्यमंत्र्यांच्या नावाच्या उल्लेखामुळे आरोप प्रत्यारोपांना उधाण. महानगर गॅसच्या नावानं सायबर फसवणूक, ज्येष्ठ नागरिकाला 9,18,000चा गंडा, 2 आरोपी दहिसर पोलिसांच्या जाळ्यात. खचलेला पूल देतोय अपघाताला निमंत्रण, तिवसा तालुक्यातील वणी सुलतानपूर पूल धोकादायक, 3 वर्षांपासून नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास. बुलढाण्यामध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त विदर्भ महामेळावा, आदिवासींच्या प्रश्नांवर विचारमंथन, आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न. समाधानकारक पावसामुळे भात लावणीची कामे पूर्ण, शेतीच्या पुढील कामांसाठी अजूनही चांगल्या पावसाची आवश्यकता. गोकुळचं म्हशीचं दूध 2 रुपयांनी महागलं, गाईच्या दूध दरात वाढ नाही, 11 ऑगस्टपासून दरवाढ लागू. कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरला, सातारकरांचा पाणी प्रश्न मिटला, कास तलावाचे महिला नगरसेवकांनी केलं ओटी भराड. मोजतबा खामेनी यांची प्रकृती गंभीर, खामेनी इराणचे सर्वोच्च नेते, खामेनींच्या प्रकृतीबाबत संशयाचं वातावरण.